मी पहिल्यांदा सांगतो की आता जे महायुतीच्या बैठकीतलं ब्रीफिंग बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार तटकरे साहेबांनी दिलेला आहे, अशीच चर्चा आजच्या महायुतीच्या राज्य समन्वय समितीच्या बैठकीमध्ये झाली। प्रामुख्यानं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका या महायुतीमधून लढवाव्यात अशा पद्धतीची चर्चा आज या ठिकाणी झाली आणि त्यानुसार जसं तटकरे साहेब म्हटले की 240 जागांचं बहुमत पहिल्यांदा मिळालं विधानसभेला, तोच ट्रेंड हा महायुतीचा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राखण्यासाठी आम्ही या ठिकाणी चर्चा केली। आता त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच त्या परत मी सांगणार नाही। महामंडळाच्या राज्यस्तरीय समित्यांच्या वाटपाची प्राथमिक चर्चा आमची झालेली आहे। या बाबतीत अजून एक बैठक पुढच्या आठवड्यामध्ये आमची होणार आहे आणि त्या बैठकीतली चर्चा झाल्यानंतर जे सूत्र समन्वय समितीमध्ये महामंडळाच्या राज्यस्तरीय समित्यांचं ठरेल त्या अंतिम मान्यतेला माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब आणि माननीय दादांच्या पुढे आम्ही ठेवू। पण कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करणार हे शिवसेनेसमोर मोठा पेच असणार आहे हा, कारण आम्ही कामच नाही करणार जर का राष्ट्रवादीसोबत युती केली तर, असं डायरेक्ट शिवसैनिक म्हणतात। कोण म्हणलं असं? रायगड जिल्ह्यातले काही। हे बघा, मी काय म्हटलं, ही राज्य समन्वय समितीची बैठक आहे, इथं धोरण ठरलं जातं राज्याचं आणि ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांवर आहे। समजा महायुतीमधल्या पक्षांमध्ये अंतर्गत काय नाराजी आहे, अंतर्गत काय मतभिन्नता आहे, तर या बाबतीत त्या पक्षातले वरिष्ठ नेते लक्ष घालतील आणि शेवटी हे 3 नेते जे आमचे वरिष्ठ नेते आहेत, माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब आणि माननीय दादा, हे त्या जिल्ह्यातला प्रश्न चर्चा करून सोडवतील। आपण जर बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये इच्छुक जास्त आणि संधी कमी अशी परिस्थिती जर तुम्ही एकत्र निवडणुकांना सामोरं गेले तर अशी परिस्थिती ओढावेल। अशात मग बंडाळीचं वातावरण किंवा बंडाळीचं ग्रहण मोठ्या प्रमाणात तुमच्या महायुतीला लागणार नाही आणि याचा फायदा मग महाविकास आघाडी घेणार नाही। म्हणजे तुम्हाला का वाटते आमच्यात बंडाळी होईल? अजून वार्ड रचना ऐका ना, तुम्ही पण भविष्य सांगायला लागले काय? तुम्ही असं नकारात्मक विचार आमच्या बाबतीत करू नका। असंच सगळे म्हणत होते ह्यांचं पटणार नाही विधानसभेला, ह्यांचं जमणार नाही विधानसभेला। कोण म्हणत होतं महायुतीच्या एवढ्याच जागा येतील, एक चिठ्ठी काढणारा पोपट सांगत होता महाविकास आघाडीचं बहुमत येईल, मुख्यमंत्री कोण होणार, दालन कुठनं मिळणार, हे पण त्यांनी ठरवलं होतं। काय झालं विधानसभेला? त्याच्या उलट झालं, 240 जागा आल्या। त्यामुळं तसंच तुम्हाला दिसेल महायुती सुद्धा भक्कम राहील। किरकोळ ठिकाणी मी मगाशी म्हणलं त्याचं मतभिन्नता किंवा स्पर्धा असू शकते, पण आमचे क्षेत्रीय नेते, त्या जिल्ह्यातले पालकमंत्री, संपर्क मंत्री किंवा अगदी त्यांच्या स्तरावर नाही सुटलं तर राज्यस्तरावर शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादा समन्वय साधतील। कुठेही नाराजी राहणार नाही, कुठेही बंडखोरी होणार नाही, याची पुरेपूर काळजी महायुती म्हणून आम्ही घेऊ। निधीवरून बैठक तुमची पार पडली, निधीवरना कुठेतरी नाराजीचा सूर पुन्हा एकदा उमटला मंत्र्यांचा, अशी एक बातमी समोर आली। काय तथ्य आहे त्या याच्यामध्ये? अजितदादांच्या खात्यावरती लक्ष ठेवण्यासाठी सूचना आम्ही बघा, नेहमीची आमची पद्धत आहे, मंत्रिमंडळ बैठकीच्या पूर्वी किंवा मंत्रिमंडळ बैठकीनंतर आम्ही सर्व मंत्री, माननीय आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या बरोबर आमच्या कामकाजाबद्दल चर्चा करत असतो। तशी नियमित असणारी चर्चा माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या बरोबर सर्व शिवसेना मंत्र्यांची झाली। आम्हाला जे काय आमच्या कामकाजाबाबतीत, आमच्या विभागाला येणाऱ्या अडचणीबाबतीत आमचं मत मांडायचं होतं, ते आमचं मत आमचे मुख्य नेते म्हणून माननीय शिंदे साहेबांच्या समोर आम्ही मांडलेलं आहे। ओके, थँक्यू। तुम्ही तुमचं मत मांडलेलं आहे, मात्र त्यामध्ये नाराजी व्यक्त केली अशी चर्चा आहे। आम्ही आमचं निधी बाबतीत दुजाभाव केला जातोय। आम्ही आमचं मत मांडलेलं आहे आणि आम्ही जे मत मांडले त्याच्यावर शिवसेना हा शिस्तबद्ध पक्ष आहे, जे पक्षाच्या चौकटीत राहून काम करायचं असतं। मंत्री म्हणून आम्हाला दिलेली जी जबाबदारी पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आहे, ते मंत्रीपद देताना शपथ दिलेली असती गोपनीयतेची, की इतर कुठेही कुठलीही वाच्यता अंतर्गत बाबींची करणार नाही। त्यामुळं मी एवढंच सांगेन आपल्याला, जे काय आम्हाला कामकाज करताना ज्या काही अडचणींना सामोरं जावं लागत होतं त्या कशा सोडवायच्या, या बाबतीत आम्ही आमचं मत माननीय शिंदे साहेबांच्या समोर मांडलेलं आहे। याच्यावर निश्चितपणे शिंदे साहेब योग्य निर्णय घेतील। आम्ही आमच्या नेत्यांपुढे मांडलेले आहेत, आमच्या नेत्यांच्या पुढे आम्ही आमचे प्रश्न, आमच्या समस्या मांडलेल्या आहेत।
आणि निश्चितपणे मान्य शिंदेसाहेब यातनं मार्ग काढतील. ओके, समन्वय राखला जात नाही याचा अर्थ. हे काय आज दिसलं तुम्हाला? नाराजी तिकडे आणि इकडे परत नाराज असं कुठं मी शब्द वापरला नाही. तुम्ही कसं आहे बरं का, आतमध्ये बंद दाराड काय चर्चा झाली हे तुम्हीच बाहेर चालवता आणि आम्हीच एकमेकाला विचारत असतो मीटिंग मध्ये, अरे कोण नाराज होतो, कोण काय बोललं, असलं काय झालेलं नसतं हो. आता बघा इथं हसत खेळत होतो आम्ही सगळेजण, असं काही नाही. हे बघा शेवटी एवढं मोठं सरकार चालवताना काय अडचणी येणार, काही प्रश्न निर्माण होणार, वेगवेगळ्या खात्यांशी संबंधित असणार, पण शेवटी जेव्हा ज्यांना नेतृत्व दिलंय आपण किंवा ज्यांचं नेतृत्व आपण मान्य केलंय ते तिघं सोल्युशन काढतात ना त्याच्यावर, आणि त्यामुळे ही तिघं जण जरूर सोल्युशन काढतील. तुम्हाला जसं अपेक्षित आहे तसं काही होणार नाही. धन्यवाद. पुन्हा टीका करतायत की शिवसेनेच्या वाटेला तेच दुखणं पुन्हा आलेलं आहे, पण आता शिवसेनेचे नाही ना, आमचं दुखणं कुठं आहे? कोण म्हणलं आमचं दुखतंय म्हणून? विरोधक म्हणतायत. विरोधकांना म्हणू द्या ना. विरोधकांना काय, मी मगाशी सांगितले ना, चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, एवढं एकच त्याला विरोधावली भरपूर आहे. त्याला टीका करण्याशिवाय काही दिसत नाही. हातात सत्ता 2.5 वर्ष होती राज्याची, काय केलं? त्यामुळे ज्यांनी 2.5 वर्ष सत्ता हातात राज्याचे असताना काही केलं नाही ते आता टीका करत राहतील. त्यांचं काम त्यांनी करावं, आम्ही आमचं चांगलं काम करत राहू. ओके. शक्तीपीठाबाबत महत्वाचा निर्णय आज झालेला आहे. काँग्रेस नेते सतेज पाटलांनी सुद्धा आज आरोप केलेला आहे. तुमचे प्रकाश आंबेडकर असतील, हसन मुश्रीफ असतील, यांनी आता भूमिका स्पष्ट करावी. तुम्ही निवडणुकी आधी विरोध केला आणि आता तुम्ही निर्णय घेऊन येता. या प्रश्नासंदर्भामध्ये माननीय मंत्री महोदय मुश्रीफ साहेब, माननीय मंत्री महोदय आंबेडकर साहेब, माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटतील आणि त्यांचं जर काय प्रश्न त्या संदर्भातनं असेल तर ते मांडतील आणि नक्की त्यातनं सुद्धा चर्चेतनं समन्वयातनं कोणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीचा समन्वयातनं मार्ग यातनं काढला जाईल. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.